हॅलो नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहे. जे आपण MCQची सिरीज चालू केलेली होती, जे सर्व टेक्निकल एक्झामसाठी तुम्हाला उपयोगी येणार आहेत, त्याचा आज आपण भाग 2 पाहणार आहात. 50 MCQ घेत असतो आपण एका पेपरमध्ये. 25 MCQ मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले आणि हा त्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे. तर यामध्ये आपण 26 पासून पाहणार आहे. तर बघा, व्हॉट इज द सर्किट एलिमेंट शोज द फॉलोविंग सिम्बॉल. म्हणजेच हे जे खाली दिलेले जे सिम्बॉल आहेत, या सिम्बॉलचं तुम्हाला नाव सांगायचं आहेत. तर याचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि शिकवलंसुद्धा आहे तुम्हाला क्लासमध्ये. तर बघा, पहिला जो सिम्बॉल आहे तो करंट ट्रान्सफॉर्मरचा असून दुसरा जो आहे तो सर्किट ब्रेकरचा आहे आणि तिसरा जो आहे तो ट्रान्सफॉर्मरचा आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, म्हणून याचा आन्सर जे येणार ते ए येणार. दुसरं बघा, व्हॉट इज द नेम ऑफ फॉलोविंग सिम्बॉल. खालील दिलेल्या सिम्बॉलचे नाव काय आहेत. तर ए अँड बी रिस्पेक्टिवली. हा रिस्पेक्टिवली शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याचं कारण का सांगतो ते बघा, ऑप्शनमध्ये दिलेले आहेत स्टेप डाऊन आणि स्टेप अप, आणि इथंसुद्धा दिला आहे स्टेप अप आणि स्टेप डाऊन. म्हणजे ऑप्शन जरी सारखे असले तरी तुम्ही एसाठी बी नाही म्हणू शकत किंवा बीसाठी ए नाही म्हणू शकत. त्या रिस्पेक्टिवली शब्दाचा अर्थ काय, तंतोतंत एसाठी तोच आणि बीसाठी तोच असं समजा ऑप्शनमध्ये दिलेल्यासाठी. तर म्हणून याचं जे ऑप्शन येणार, याचं ऑप्शन काय येणार, ए येणार. स्टेप डाऊन आणि स्टेप अप काय येणार ते सुद्धा सांगतो. बघा, ट्रान्सफॉर्मर आहे हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर बघा, पहिलं जे ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. का आहे, त्याला जो इनकमिंग सप्लाय येत आहे प्रायमरी वाइंडिंगला, इनकमिंग जो सप्लाय येत आहेत हा जास्त येत आहेत आणि इकडे वाइंडिंग कमी असल्यामुळे आपल्याला जो आउटपुट मिळत आहे, आउटपुट सप्लाय मिळत आहे हा फार कमी मिळत आहे. कशावरून, तर त्याच्या वाइंडिंगवरून आपण हे ठरवत असतो, नंबर ऑफ वाइंडिंग किंवा नंबर ऑफ टर्न्स ट्रान्सफॉर्मरला दिलेल्याप्रमाणे. तसंच इकडे बघा बीमध्ये हे कोणतं आहे, हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम आहे. वाइंडिंगवरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इकडे जो आपण प्रायमरी सप्लाय देतो हा कमी असतो, पण इकडे वाइंडिंगचे टर्न्स जास्त असल्यामुळे इकडे जो सप्लाय येतो आउटकम सप्लाय हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळतो. असं का बरं, तर ते बघा काय मिळतो आपल्याला असं, की इकडे वाइंडिंग जास्त असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा जो सप्लाय आहे तो डिपेंड्स कशावर करतो, त्याच्या वाइंडिंगवर, नंबर ऑफ टर्न्स. तर हे जे दुसरी डायग्राम आहे हे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरची आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 28. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन विच प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावर काम करतो. तर हे सर्वांनाच माहीत असाल असं मला वाटते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर काम करतो. याचासुद्धा आन्सर ए आहे. आणि हा लॉ जो आहे तो मिचेल फॅराडेने डिस्कवर केलेला होता. ते सुद्धा, त्यावरसुद्धा क्वेश्चन आहे, तो सुद्धा बघा. इन विच इयर मिचेल फॅराडे डिस्कवर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन लॉ. म्हणजे मिचेल फॅराडेने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम कोणत्या वर्षी डिस्कवर केला किंवा सुरू केला, किंवा कोणत्या वर्षी त्यांना लागू केला, डिस्कवर केला, काढला. तर बघा याचं जे आन्सर येते, याचा आन्सर डी येते. इसवी सन 1870 ते इसवी सन 1885 या कालखंडामध्ये त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा लॉ प्रसिद्ध केला, डिस्कवर केला. त्यानंतर बघा 30 क्वेश्चन्स. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ॲब्रिव्हिएशन KVA अँड BDV. तुम्हाला हे KVA आणि BDV या दोन शॉर्ट फॉर्मचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे. त्यालाच आपण ॲब्रिव्हिएशनसुद्धा म्हणतो. आता हे शब्द जरी तुम्हाला मोठे वाटले, पण या शब्दाला घाबरायचं नाही. तुम्ही जर नेहमी या शब्दाला पाहत गेले तर तुम्हाला हे शब्द इझी वाटत जातात. तर याचं जे आन्सर येते, याचंसुद्धा आन्सर एच येते. का बरं, किलो व्होल्ट ॲम्पियर आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज हे आपल्याला खूपदा शिकलेलं आहेत क्लासमध्ये आणि ते तुम्हाला माहीतसुद्धा असायला हवं. त्यानंतर बघा 31 क्वेश्चन दिसते का, दिसते बघा. व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स अँड परमेबिलिटी. रिलक्टन्स आणि परमेबिलिटीचं युनिट कोणतं आहे ते बघा. आता इथं रिस्पेक्टिवली शब्द मी नाही लिहिला, तर इथं असं सुद्धा असू शकते, अँड नंतरचं सुद्धा एला असू शकते, रिलक्टन्ससाठी असू शकते, किंवा अँड नंतरचंच परमेबिलिटीसाठी सुद्धा असू शकते. इथं वाईस वर्ष असू शकते. त्यामुळे तुम्हाला
रिस्पेक्टिव्हली शब्द दिला आहे का MCQ सॉल्व करत असताना, ते सुद्धा खूप लक्षात ठेवायचं. एक्झाम असो की तुम्ही सॉल्व करत असताना असो. तर बघा याचं जे आन्सर आहे ना, त्याचा आन्सर एम्पियर टर्न पर वेबर. एम्पियर टर्न पर वेबर हे रिलक्टन्सचं युनिट असणार. तर हेन्री पर मीटर हे कशाचं असणार आहे, हे परमेबिलिटीचं युनिट असणार आहे. आणि इथं शब्दसुद्धा लिहिलेला आहे रिस्पेक्टिव्हली ऑप्शनमध्ये, जरी क्वेश्चनमध्ये नसला तरी. म्हणजे रिलक्टन्ससाठी कोणतं, तर एम्पियर टर्न पर वेबर. तर परमेबिलिटीसाठी कोणतं, तर हेन्री पर मीटर. याचं जे युनिट आहे SI युनिट, ते ऑप्शन नंबर बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो लॉ मिचेल फॅराडेने काढला, प्रसिद्ध केला, तर याची ॲप्लिकेशन कुठे आहे, कुठे कुठे वापरल्या जातात. आणि हा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप वेळा क्वेश्चन विचारतात. तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ट्रान्सफॉर्मर असो, मोटर असो की जनरेटर असो की अल्टरनेटर असो, यामध्ये नेहमी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हाच लॉ वापरला जातो. कारण की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतो, तो मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो. मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्यामुळे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो आणि तो फ्लक्स तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतो. हे तुम्हाला कळायला पाहिजे. तर याचं जे आन्सर येणार, याचंसुद्धा ए ऑप्शन जे आहे ते करेक्ट असणार. त्यानंतर बघा विच साईन इंडिकेट द मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स कोणत्या साईननी दर्शवला जातो, असा त्या क्वेश्चनचा मिनिंग आहे, ते बघा. तर याचंसुद्धा आन्सर ए येणार. हे जे फ्लक्सचं साईन दिसते तुम्हाला, या फ्लक्सच्या साईननं मॅग्नेटिक फ्लक्स दर्शवला जातो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 34. वेन चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, वेन चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स देन प्रोड्यूस. मॅग्नेटिक फ्लक्स चेंजिंग होत असताना किंवा बदलत असताना काय खालीलपैकी कोणतं प्रोड्यूस होतात. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंजिंग होत असताना, बदलत असताना खालीलपैकी कोणती गोष्ट तयार होते. प्रोड्यूस होणे म्हणजे तयार होणे. तर याचं जे आन्सर येते, याचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, त्यालाच आपण EMF म्हणतो. जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो किंवा तयार होतो, तेव्हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. हे आपल्याला समजलं पाहिजे किंवा समजून सांगितलेलं आहे मी हे तुम्हाला. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि हे खूप महत्त्वाचे MCQ आहेत, हलक्यामध्ये घेऊ नका. हे सर्व यामध्ये नक्कीच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 35. EMF अँड आउटपुट इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. EMF आणि आउटपुट इक्वेशन म्हणजे एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन केलेले आहेत त्यांनी. EMF इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर हे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवली होती, फळ्यावर लिहून दाखवली होती आणि तुम्हाला बुकमध्ये सुद्धा लिहायला लावली होती. तर तुम्ही ITIचे असल्यामुळे तुम्हाला हे इक्वेशन कशी आली हे जरी माहीत नसलं, पण इक्वेशन कोणती आहे हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. कमीत कमी फुल नाही फुलाची पाकळी जरी माहीत असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्कीच तुमच्या आन्सरपर्यंत पोहोचवू शकता, जर योग्य दिशेने वाटचाल केली तर. तर याचं जे आन्सर आहे सांगितल्याप्रमाणे याचा आन्सरसुद्धा ए आहे. हे जे आहेत कोणी म्हणते हा ह आहेत, हा ह नसून ई आहे. ई मी हा असाच लिहितो ह सारखा. हे माझी सुरुवातीपासूनची रायटिंग असल्यामुळे इनिशियलपासून मी असंच लिहितो, त्यामुळे हा ह नसून ई आहे. अल्फाबेटिकलमधला ई, 5 नंबरचा लेटर ई, ABCDE, म्हणून हा मी असंच लिहितो. तो इझी जाते मला लिहायला, त्यामुळे मी असाच लिहितो. आणि ई म्हणजे EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, ते काय असते 4.44. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, N म्हणजे नंबर ऑफ टर्न आणि फ्लक्स M म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. तर आउटपुट इक्वेशन काय आहे ट्रान्सफॉर्मरची, ती नेहमी किलोवोल्ट ॲम्पियरमध्ये दर्शवली जाते. तर त्याची जी इक्वेशन आहे 2.22. F म्हणजे फ्रिक्वेन्सी, BM म्हणजे काय होते, BM म्हणजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि AI × AU हे जे आहेत याचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा 36 क्वेश्चन. वाय शुड गिव्ह ट्रान्सफॉर्मर रेटिंग इन किलोवोल्ट ॲम्पियर. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग नेहमी किलोवोल्ट ॲम्पियरमध्ये का दिलेली असते, त्याचं कारणसुद्धा सांगतो. याचा आन्सर जे आहेत बरोबर, याचा आन्सर ए आहे. हिटिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन व्होल्टेज ॲज वेल ॲज करंट.
ट्रान्सफॉर्मरची जी हिटिंग आहे ती कशावर पूर्णपणे डिपेंड्स म्हणजे अवलंबून म्हणजे कसं, जर ही माझी मैत्रीण आली जेवायला तरच मी जाणार, किंवा हे आज कॉलेजला आली नाही म्हणून मी सुद्धा जाणार नाहीत, हे जात नाही म्हणून ते सुद्धा जाणार नाहीत. हे जर तुमचं अवलंबूनपणा असते त्यालाच आपण अवलंबून म्हणतो, इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर डिपेंड्स म्हणतो. तर किंवा मग आपला मराठी शब्द जर बोलायचा झाला तर मी त्याच्या भरोशावर आहे का, किंवा मी त्याच्या भरोशावर तिथे जाऊ का, हा जो शब्द आहे तसं ह्या शब्दाचं डिपेंड्स शब्दाला आपण म्हणू शकतो भरोसा, त्याच्या भरोशावर आहे का बा म्हणून. तर याचं जे आन्सर येते ए आन्सर आहे याचं. हिटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन म्हणजे भरोशावर, व्होल्टेज आणि करंटच्या भरोशावर ट्रान्सफॉर्मरची हिटिंग ही दर्शवली जाते. कारण व्होल्टेज जर वाढलं किंवा करंट जर वाढलं तर हिटिंग जी आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये हे जास्त होते, आणि जर त्या जास्त झाली तर ट्रान्सफॉर्मरची जी रेटिंग आहे ही कमी होत जाते. म्हणून याचं जे आन्सर आहे करेक्ट, हिटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन व्होल्टेज अँड ॲज वेल ॲज करंट, हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा 37 क्वेश्चन. आता खूप लांब होत चालला व्हिडिओ, त्यामुळे मी थोडं स्पीडमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट इज द मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट काय असते, व्हॉट इज द मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किट काय असते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. असं मॅग्नेटिक सर्किट ज्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो त्या सर्किटला मॅग्नेटिक सर्किट म्हणतात. तर बघा इथं कोणता ऑप्शन दिला, इन अ सर्किट फ्लोज इलेक्ट्रिक करंट. नाही, याचं मी डायरेक्टली आन्सर सांगतो तुम्हाला. इन अ सर्किट फ्लोज द मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे याचा आन्सर काय येणार सी. इन अ सर्किट फ्लोज द मॅग्नेटिक फ्लक्स ओनली, दिस इज नोन ॲज अ मॅग्नेटिक सर्किट, म्हणजे याचा आन्सर सी येणार. त्यानंतर क्वेश्चन 38 बघा. विच ऑफ द फॉलोविंग टाईप्स ऑफ मॅग्नेटिक सर्किट. खालीलपैकी मॅग्नेटिक सर्किटचे कोणते प्रकार आहेत, तर यामध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मिक्स मॅग्नेटिक सर्किट, क्लोज मॅग्नेटिक सर्किट, ओपन मॅग्नेटिक सर्किट, आणि डी ऑप्शन आहे बी आणि सी. तर याचं जे आन्सर आहे याचं रिअल आन्सर जे आहे डी आहे. क्लोज मॅग्नेटिक आणि ओपन मॅग्नेटिक सर्किट हे दोन मॅग्नेटिक सर्किटचे प्रकार आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा 39 क्वेश्चन्स. फॉर्म्युला ऑफ एडी करंट अँड हिस्टरेसिस लॉजचा फॉर्म्युला कोणता आहे. एडी करंट्स आणि हिस्टरेसिस लॉज हे सर्व ट्रान्सफॉर्मरमधले होणारे लॉसेस आहेत, आयरन लॉसेससुद्धा म्हणतो आपण. हे फॉर्म्युला ऑफ एडी करंट्स अँड हिस्टरेसिस लॉज ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे लॉसेस आहेत, तर त्याचासुद्धा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यावरून आपण किती पर्सेंटनी लॉस होतो ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा अदर डिव्हाइसमध्ये, तर ते आपण ह्या फॉर्म्युल्यानं फाइंड अप करू शकतो. याचं जे आन्सर आहे याचा आन्सर ए आहे. PE इज इक्वल टू म्हणजे एडी करंट लॉसेस इज इक्वल टू KE एफ स्क्वेअर म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू BM स्क्वेअर. आणि हिस्टरेसिस लॉस जे आहेत ते PHने दर्शवल्या जाते. याचा जो फॉर्म्युला आहे KH फ्रिक्वेन्सी इंटू BM रेज टू दी पॉवर 1.6 रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ म्हणजे पहिले जे दिलं राहील ते एडी करंटसाठी, तर हिस्टरेसिस लॉससाठी PH. तर याचं जे आन्सर येणार ते एच येणार. त्यानंतर बघा 40 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोविंग कंपोनंट्स ऑफ इक्विव्हॅलेंट सर्किट. खालीलपैकी इक्विव्हॅलेंट सर्किटचे कोणते कंपोनंट्स आहेत, तर इथं बघितलं बघा. प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग रेझिस्टन्स R1 आणि R2, प्रायमरी अँड सेकंडरी लिकेज रिॲक्टन्स X1 आणि X2, आणि सी ऑप्शन जे आहे ऑल ऑफ दिस, आणि डी आहे नॉन ऑफ दिस. तर याचं जे आन्सर येणार सी येणार, ऑल ऑफ दिस. याचा आन्सर कोणतं येणार, ऑल ऑफ दिस. सी हे आन्सर येणार. R1 आणि R2 प्लस X1 प्लस X2 हे सर्व इक्विव्हॅलेंट सर्किटचे कंपोनंट्स आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा 41 क्वेश्चन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टोटल व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन तुम्हाला फाइंड करायचं झालं तर त्यासाठी फॉर्म्युला आहे, तर तो तुम्हाला फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. तो तुम्हाला पाठ करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नक्कीच येतो क्वेश्चन. तर याचा जो आन्सर आहे त्याचासुद्धा आन्सर ए आहे. पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल्स टू I इंटू R कॉस फ्लक्स प्लस X साईन फ्लक्स अपॉन V इंटू 100. याचा जो फॉर्म्युला आहे तो एच आहे. पर्सेंटेज ऑफ व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट R कॉस फ्लक्स प्लस X साईन फ्लक्स अपॉन V इंटू 100. त्यानंतर बघा 42 क्वेश्चन. व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ कोअर मटेरियल. खालीलपैकी कोअर मटेरियलची प्रॉपर्टीज कोणती आहेत. हाय परमेबिलिटी, लो हिस्टरेसिस लॉसेस, हाय इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी, डी दिला आहेत ऑल ऑफ दिस. याचं जे आन्सर आहे याचा आन्सरसुद्धा ऑल ऑफ दिस आहे. ह्या सर्व दिलेल्या तीनही प्रॉपर्टीज कोअर मटेरियलच्या आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर 43 क्वेश्चन बघा. व्हॉट इज काइंड ऑफ ॲलोय.
खालीलपैकी ॲलोयचे कोणते प्रकार आहेत? फेरस ॲलॉय, नॉन फेरस ॲलॉय आणि मॅग्नेटिक ॲलॉयज. तर याचं जे आन्सर आहे, याचे आन्सरसुद्धा डी आहे, ऑल ऑफ दिस. हे सर्व तीनही प्रकार ॲलॉयजचे आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंजिनिअरिंगवाल्यांना हे माहीत असतातच, ज्यांनी रेग्युलर क्लासेस केलेले आहेत त्यांनी. जर नाही केलेले आहेत तरी तुम्ही व्हिडिओ पाहू शकता माझे. त्यानंतर बघा, द टर्न्स रेशिओ ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा टर्न्स रेशिओ कोणता आहे? तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याचंसुद्धा आन्सर ए आहे. याचंसुद्धा आन्सर ए आहे. VP अपॉन VS इज इक्वल टू NP अपॉन NS. प्रायमरी टर्न्स, सेकंडरी टर्न्स इज इक्वल टू प्रायमरी टर्न्स अपॉन सेकंडरी टर्न्स. प्रायमरी वाइंडिंगचे आणि सेकंडरी वाइंडिंगचे हे एकमेकांचे गुणोत्तरात असतात. आणि याचा जो फॉर्म्युला आहे, याचा आन्सरसुद्धा ए आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर 45 क्वेश्चन्स बघा. विच लेटर शोज द करंट अँड फ्लक्स डेन्सिटी. करंट आणि फ्लक्स डेन्सिटी कोणत्या अक्षरांनी दर्शवली जाते? आता हा खूप इझी क्वेश्चन आहे. करंट तर तुम्ही नेहमी ITIमध्ये शिकत असताना या शब्दाने, लेटरने, अल्फाबेटिकल लेटरने करंट दर्शवला जातो. तर आय कुठं आहे या ऑप्शनमध्ये? दोनच ऑप्शनमध्ये आहेत. तर बघा, एक Cमध्ये आहे आणि एक Bमध्ये आहे. आणि त्यानंतर फ्लक्स डेन्सिटी. तर फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती M या अक्षराने दर्शवली जाते. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर जे असणार ते बी असणार. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर हे बी असणार. म्हणून आन्सर ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर बघा, 46 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोविंग इज अ ट्रान्सफॉर्मर मटेरियल सोर्सेस. विच ऑफ द फॉलोविंग इज अ ट्रान्सफॉर्मर मटेरियल सोर्सेस. खालीलपैकी ट्रान्सफॉर्मर मटेरियलचे सोर्सेस कोणते आहेत? तर इथं बघा, ऑप्शन आहे कोल्ड रोल ग्रेन ओरिएंटेटेड, CRGO स्टील. बी आहे कॉपर. तर सी आहे मिनरल ऑइल. आणि डी आहे ऑल ऑफ दिस. हे जे सर्व आहेत, हे सर्व ट्रान्सफॉर्मरचे सोर्सेस आहेत, ट्रान्सफॉर्मर मटेरियलचे सोर्सेस आहेत. यावरून तुम्ही काय म्हणू शकतात? आन्सर डी इज करेक्ट, ऑल ऑफ दिस. हे सर्व ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरले जातात आणि या सर्व मटेरियलपासून ट्रान्सफॉर्मरचं जे साहित्य आहेत, मटेरियल आहे, तयार केलं जातात. म्हणून हे एक सोर्सेस आहेत. सोर्सेस म्हणजे स्त्रोत, ज्यापासून गोष्टी तयार होतात किंवा वापरल्या जातात तेथून. तर त्यानंतर बघा, 47 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोविंग टाईप्स ऑफ कॉईल वाइंडिंग मशीन. खालीलपैकी कॉईल वाइंडिंग मशीनचे प्रकार कोणते, टाईप्स कोणते? तर इथं बघा, टोरोडायल वाइंडिंग, ऑटोमॅटिक वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग, ऑल ऑफ दिस. याचं जे आन्सर आहे डी असणार. हे सर्व तीनही वाइंडिंगचे प्रकार आहेत आणि हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर काही फॅन वगैरे किंवा कूलरची वाइंडिंग करायची असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आणि हे सर्व वाइंडिंगचे प्रकार आहेत मशीनचे. तर तुम्हाला हे करता आली पाहिजे आणि हे ITIमध्ये तुम्हाला शिकवलेली सुद्धा असेल. इंजिनिअरिंगवाल्यांना तर शिकवतात आणि तुम्हालासुद्धा शिकवलेली असेल. जर तुम्ही त्या दिवशी लेक्चरच्या दिवशी प्रेझेंट असेल तर तुम्हाला नक्कीच येत असेल. त्यानंतर बघा, 48 क्वेश्चन. व्हॉट इज किंवा आर म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त, एक वचन आणि अनेक वचन. त्यासाठी इथं स्लॅश करून आर लिहिलेला आहे. व्हॉट इज द रिझन फॉर ॲपरंट लॉस इन ट्रान्सफॉर्मर. ॲपरंट लॉस ट्रान्सफॉर्मरमध्ये ॲपरंट लॉस होण्यासाठी कोणकोणते कारणं जे आहेत ते कन्सिडर केल्या जाते, हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, इथं ए जे आहेत लिकेज रिॲक्टन्स, दुसरं आहे स्ट्रे कॅपॅसिटन्स, तिसरं जे आहे फेज शिफ्ट आणि डी जे आहेत ऑल ऑफ दिस. मग याचं जे आन्सर असणार आहे ते सुद्धा डीच असणार आहेत. कारण की स्ट्रे कॅपॅसिटन्स असो की लिकेज रिॲक्टन्स असो की फेज शिफ्ट असो, या तीनही गोष्टीवर ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस जे आहेत ते डिपेंड्स असतात. ह्या तीनही गोष्टी त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ॲपरंट लॉस होण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून याचा आन्सर जे असणार आहे ते डी असणार आहे. त्यानंतर बघा, 49 क्वेश्चन. व्हॉट इज द विंडो एरिया प्रोडक्ट. विंडो एरिया प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द विंडो एरिया प्रोडक्ट. विंडो एरियाचा प्रोडक्ट काय आहे? तर ऑप्शन ए बघा, विंडो एरिया प्रोडक्ट, त्यालाच WAPने दर्शवल्या जाते शॉर्टली. त्याचा AC इंटू AW, विंडो एरिया अपॉन विंडो एरिया प्रोडक्ट. याचा आन्सरसुद्धा एच असणार. प्रोडक्ट म्हटलं आहे त्यांनी. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार असतो, रेशिओ म्हटलं तर भागाकार असतो, सबस्ट्रॅक्शन म्हटलं तर बेरीज असतो, जर ॲडिशन म्हटलं तर बेरीज असतो. तर इथं प्रोडक्ट म्हटलं आहे म्हणून याचा आन्सर काय असणार आहे? AC इंटू AW. AC इंटू
AW किंवा AW इंटू AC असं सुद्धा लिहिलं तर चालेल. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इथं इंटूमध्ये प्लस किंवा मायनस साईनचं काही घेणं देणं नसतो. ज्या संख्येचे मोठं चिन्ह असलं जी संख्या मोठी असली त्या संख्येचं चिन्ह द्यायचं गुणाकार करून. हा नियम तुम्हाला सांगितलेला असेल. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 50 जो की लास्ट क्वेश्चन आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट ॲडव्हान्टेज ऑफ सॅल्वेजिंग कोअर. सॅल्वेजिंग कोअरचा खालीलपैकी कोणता ॲडव्हान्टेज नाही असं तुम्हाला म्हटलं आहे. तर हाय कॉस्ट हे ॲडव्हान्टेज नाही आहेत, म्हणजे आन्सर एच आहेत. करेक्ट आन्सर इज ए. इझिली कोअर अवेलेबल हे एक ॲडव्हान्टेज आहेत. स्मॉल ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज केला जातो सॅल्वेजिंग कोअर हे सुद्धा एक ॲडव्हान्टेज आहेत. तर स्टॅबिलायझरमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग पर्पजसाठी सुद्धा सॅल्वेजिंग कोअरचा वापर केला जातो. म्हणून याचं जे आन्सर असणार आहे, कारण की इथं नॉट लिहिलं आहे, क्वेश्चन वाचणं खूप महत्त्वाचं आहे. इज आर म्हटलं आहे का फक्त नाही, नॉट म्हटलं आहे. म्हणून याचा आन्सर काय येणार, जे डिसॲडव्हान्टेजेस असणार आहे सॅल्विंग कोअरचं ते याचं पूर्णपणे आन्सर असणार. म्हणजे हाय कॉस्ट हे याचं करेक्ट आन्सर आहे. कारण की सॅल्वेजिंग कोअरचं हाय कॉस्ट नसते, त्याची जी कॉस्ट असते ते पूर्णपणे कमी असते, लेस कॉस्ट असते. म्हणून आन्सर जे आहेत ते 50 आहेत. बाकीचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, अजून आपले 2 टेस्ट बाकी आहेत, 4थी आणि 5वी. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.